व्यायाम चालू केला आणि अंग दुखायला लागलंय, हे काय उलटच चालू झालं. थांबा, भिवू नका. तुम्ही लगेच डिमोटिवेट होऊ नका किंवा निराश पण होऊ नका. व्यायाम चालू केल्यानंतर आपलं शरीर दुखतं, हे 2-3 दिवस आहे, 2-3 दिवस दुखणार आहे. निराश होऊ नका. हे नैसर्गिक आहे, हे नॅचरल आहे. कारण त्या स्नायूंना आपण कधी ताणच काढला नाही, त्या स्नायूंना आपण कधीही म्हणजे त्याच्यावरती भारच दिला नाही. त्याच्यामुळे थोड्या थोड्या हालचाली करताना स्नायू म्हणजे मसल दुखणार आहेत, हे नैसर्गिक आहे. म्हणून डिमोटिवेट होऊ नका, निराश होऊ नका. हे दुखणं तुमच्यासाठी चांगलं आहे. हे किती दिवस आहे? 3 दिवस, 4 दिवस, लयत लय एक आठवडा. पण ह्यातनं कारण सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवातच करायची. तुम्हाला हेल्दी राहायचं आहे, फिट राहायचं आहे, तर हे केलंच पाहिजे. बऱ्याच दिवसातून त्यांना सवय नाही, त्याच्यामुळे दुखतंय. टेन्शन घेऊ नका, हे नॅचरल आहे. ह्याच्यावरती उपाय आहे. थोडी काळजी घ्यायची. काय घ्यायची आहे तर गरम पाण्याने आंघोळ करायची, हलकं हलकं स्ट्रेचिंग करायचं बॉडीचं. जसं की पाय दुखतात ना, पाय मागं घ्यायचा, पुढं घ्या, स्ट्रेचिंग करायचं हलकं 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 स्ट्रेचिंग. हात पुढे घ्या, चेस्ट दुखत्या साईडला घ्या, हात दुखतात आळस दिल्यागत करा, पायात अंतर वाढवा, साईडला स्ट्रेचिंग करा, पाठीचा ताण काढा, स्ट्रेचिंग करा, गरम पाण्यानं आंघोळ करा. पण डिमोटिवेट व्हायचं नाही. संध्याकाळी झोपताना गरम दुधात हळद टाकून दूध प्या, हळद आणि दूध. हे साधं साधं गणित आहे. पण डिमोटिवेट होऊ नका. दुखणं हे स्वाभाविक आहे थोडे दिवस, पण त्याच्यातला आनंद पण लय मोठा आहे, लय चांगला आहे. तुम्हाला बेडवर जर पालतं पडायचं नसेल, म्हणजे झोपून राहायचं नसेल, आहे असं दोन्ही पायावरती आपलं चालतं बोलतं आयुष्य जगायचं असेल, तरुण वयात म्हणतोय, तरुण वयात बेड धरून उपयोग नाही. वयस्कर झाल्यावर ठीक आहे ना, वयस्कर झाल्यावर ठीक आहे, तोपर्यंत का? आणि वयस्कर स्वतःला बनवूच नका, माझं तर म्हणणं आहे. आयुष्य इतकं सुंदर आहे, त्याला फक्त आपल्याला लाईफस्टाईलमध्ये बदलायचं आहे. पुढचं कोणी बघितलं नाही. तुम्हाला फक्त काय पाहिजे आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते लक्षात ठेवा. भिवू नका. अंग दुखतंय म्हणून व्यायाम सोडू नका. थांबायचं नाही, सातत्यानं करायचं आहे. त्यामुळं व्यायामाला कारण सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. बाकीचं तुमच्यासोबत आहेच की. धन्यवाद.